श्रीमद भागवत महापुराण स्कंद 5 अध्याय 11 राजा रघुगणाला भरताचा उपदेश। जडभरत म्हणाला, राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस, म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकांत तुझी गणना होऊ शकत नाही। या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारित नाहीत। हे राजा, लौकिक व्यवहाराप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाहीत, कारण वेदवाक्यसुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेले आहेत। राग द्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यातसुद्धा झालेली नाही। गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे ताज्य वाटत नाही, त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद वाक्येसुद्धा समर्थ नाहीत। जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व रज किंवा तमगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्म करीत राहतो। हे मन वासनामय विषयासक्त गुणांनी प्रेरित विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या 16 कलांमध्ये प्रमुख आहे। हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य, इंद्रादी रूपे धारण करून शरीर रूप उपाधीच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याचा कारणीभूत होते। हेच मायेचे आवरण असलेले मन संसारचक्रामध्ये गुंतवणारे आहे। हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवांशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुख दुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते। जोपर्यंत हे मन असते तोपर्यंत जागेपणीचे आणि स्वप्नावस्थातील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात। म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात। विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते, तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते। जसे तुपाने भिजलेले भात खाणाऱ्या दिव्यातून दूर असलेले काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते, त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तीला आश्रय देऊन राहते आणि त्यातूनच मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वामध्ये विलीन होते। हे वीरवरा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत। तसेच 5 प्रकारचे कर्म, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय समजले जातात। गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियाचे विषय होत। मलत्याग, संभोग, जाणे येणे, भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे 5 इंद्रियांचे विषय आहेत। तसेच हे माझे आहेत असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे। काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आहे आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात। मनाच्या या 11 वृत्ती विषय, स्वभाव, संस्कार, कर्म आणि काल यामुळे शेकडो, हजारो आणि कोट्यावधी भेदांमध्ये व्यक्त होतात, परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच याचे अस्तित्व आहे, स्वतःमुळे किंवा एकमेकांत मिसळल्यामुळे नाही। मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे। हे विशेषतः संसारबंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते। याच्या या वरील वृत्ती प्रवाहरूपाने नित्यच असतात। जागेपणी आणि स्वप्न अवस्थेत ह्या प्रगट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात। ह्या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षीरूपाने पाहत राहतो
हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक जगताचे आदिकरण परिपूर्ण प्रत्यक्ष स्वयंप्रकाश आजन्मा ब्रह्मदेवाचाही नियामक आणि आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्वभूताचा आश्रयरूप असा भगवान वासुदेव आहे. जसा वायू सर्व स्थलावर व जंगम प्राण्यामध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्वशक्ती आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि काम क्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत तो आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार दुःखाचे कारण समजत नाही, तोपर्यंत तो या लोकी असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त त्याच्या शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते. हे मनस तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे तरीसुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्रीगुरु आणि श्रीहरीच्या चरणांवर उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. गोपाल कृष्ण भगवान की. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.